दुसरीकडे आता मुंबई पोलीस किंवा गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास जो आहे तो सध्या केला जातोय की सैफ अली खानच्या घरामध्ये घुसणारा हा हल्लेखोर नेमका कोण आहे, त्याचा उद्देश नेमका काय होता आणि त्याने कशा पद्धतीने संपूर्ण प्लॅनिंग केलं, तर त्या सर्व अनुषंगाने आता पोलिसांचा तपास, गुन्हे शाखेचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। एका संशयिताला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याची कसून चौकशी त्या ठिकाणी केली जाते। पोलिसांकडून काही वेळातच अधिकृत माहिती दिली जाऊ शकेल की नेमका हा संशयित आहे तोच आरोपी आहे का किंवा आणखीन वेगवेगळ्या अनुषंगाने चौकशी करण्याचा ही पद्धत आहे। तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती जी आहे ती पोलिसांकडून दिली जाईल। तर हे दोन व्हिडिओज आहेत ते समोर आलेले आहेत। रात्री 1:37 ज्या वेळेला आरोपीने इमारतीमध्ये प्रवेश केला, अगदी दबक्या पावलानं कुठल्याही प्रकारचा आवाज न करता, पायामध्ये शूज न घालता, तोंडावर गमछा बांधून, पाठीवर एक बॅग आणि काळ्या रंगाचे कपडे घालून हा आरोपी जो आहे तो रात्री 1:37 6व्या मजल्यावरून 12व्या मजल्यावर अगदी दबक्या पावलानं त्याने एंट्री केलेली होती। तर दुसरीकडे रात्री 2:33 दुसरा व्हिडिओ जो सर्वात आधी माध्यमांच्या समोर आलेला होता आणि त्यावेळेला या आरोपीच्या चेहऱ्यावर गमछा नव्हता आणि त्याच्यामुळे त्याचा चेहरा जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं पोलिसांनी सुद्धा तपास जो आहे तो सुरू केला आणि याच्याशी साधर्म्य असलेला एक व्यक्ती त्याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे आणि याच वांद्रे पोलीस स्थानकामध्ये त्याला आता नेण्यात आलेला आहे। सकाळी 11च्या दरम्यान या संशयिताला वांद्रे पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलं आणि त्यावेळची दृश्य सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। त्याच्यामुळे हे दोन सीसीटीव्ही फुटेज आणि वांद्रे पोलिसांनी ज्या वेळेला या संशयिताला ताब्यात घेतलं त्याला पहिल्या मजल्यावर घेऊन गेलेले होते, सीनियर पीआय यांच्या केबिनमध्ये त्याला घेऊन गेलेले होते, त्यावेळची दृश्य जी आहेत ती कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत। तर ही तीन दृश्य पाहताय अतिशय महत्त्वाची। सैफ अली खानच्या घरामध्ये एक हल्लेखोर घुसतो, चोरीच्या उद्देशानं घुसतो की आणखीन कुठला वेगळा उद्देश, या अनुषंगाने सुद्धा आता पोलिसांचा गुन्हे शाखेचा तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। 35 टीम त्यांनी तयार केलेल्या होत्या आणि ह्या टीम ज्या आहेत त्या आरोपीचा शोध घेत होत्या, मागावर होत्या आणि वेगवेगळी माहिती जी आहे ती समोर येत होती की वसई विरारच्या दिशेनं आरोपी जो आहे तो निघून गेलेला आहे, प्रभादेवीच्या मध्ये त्याचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे। मात्र आज सकाळी वांद्रे पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतलेल्या त्याची कसून चौकशी केली जाते। आता दुपारचे जवळपास 1:30 वाजता आहेत, म्हणजे 11 वाजता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला वांद्रे पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आल्यानंतर 2.5 तासापासून त्याची चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। देखिए, कोई घटना को हम लोग जो होती है उसको सीरियसली करते हैं। हमारे देवेंद्र जी ने कल तो कहा है कि इस प्रकार की जब घटना होती है हमारी सरकार कितने जल्दी पहुंची है, हमारे पुलिस कितने जल्दी पहुंची है, कितनी जल्दी हमने कॉग्निशन लिया है। हमने तो जिस प्रकार से हुआ था अंबानी जी के घर के सामने, वैसी सरकार हमने देखी है। हम सोचते हैं कि कोई भी घटना को कोई भी घटना से नहीं कंपेयर करना चाहिए, बट महाराष्ट्र में मुंबई सुरक्षित है। तर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत। कालपासूनच आपण या ठिकाणी पाहताय आणि सरकारवर टीका सुद्धा विरोधकांकडून केली जाते। मात्र तरी सुद्धा टीका टिप्पणी एका बाजूला, मात्र तपास जो आहे तो सध्या वेगवान गतीनं सुरू आहे। गोविंद ठाकूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट्स जाणून घेणार आहोत। गोविंद, सध्याचे अपडेट्स। गोविंद, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो पोहोचते। बता दें कि तासापासून संशयिताची चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे, त्याच्यामुळे आता सध्या अपडेट्स काय मिळत आहेत? पिछले 2.5 घंटे से जो आरोपी जो इस शख्स को लेकर आई थी बांद्रा पुलिस, उसको अभी भी जो बांद्रा पुलिस स्टेशन के सीनियर पीआई का केबिन है उसमें ही रखा गया है। मुंबई क्राइम ब्रांच के डीसीपी दत्ता नलावड़े और जो मुंबई पुलिस के वरिष्ठ अधिकारी है वह लगातार उससे पूछताछ कर रहे हैं। फिलहाल मुंबई पुलिस की तरफ से अभी तक कोई बयान जारी नहीं किया गया है, लेकिन आरोपी से पूछताछ जारी है। बता दें कि जो संशय व्यक्त किया जा रहा है उसमें ऐसा अंदाजा लगाया जा रहा है कि जो जिस शख्स ने सैफ अली खान के ऊपर चाकू से हमला किया था हो सकता है या वही शख्स हो। मुंबई पुलिस ने इसके लिए बाकायदा जो जिस आरोपी को डिटेन किया गया इसका फोटो सैफ अली खान के फैमिली को और जो उनके घर में काम करने वाले लोग हैं उनको उसका फोटो भेजा गया। उन फोटो के जरिए इस शख्स की पहचान की जा रही है। जैसे ही इस शख्स की पहचान हो जाती है, अगर जो सैफ अली खान पे हमला करने वाला हमलावर यह निकलता है तो सबसे पहले पुलिस उसको अरेस्ट करेगी। अरेस्ट करने के बाद उसको कोर्ट नक्कीच गोविंद, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स सातत्याने जाणून घेणार आहोत।